जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत दासबोध ग्रंथातील दशक 1 समास 10वा नरदेहस्तवन. हा समास एवढा अथांग आहे की वरवरचा अर्थ सांगून त्याचे महत्त्व संपत नाही. समर्थांनी या ओव्यांमध्ये माणसाच्या संपूर्ण अस्तित्वाचा एक्सरे काढला आहे. म्हणूनच आज आपण वेळ न घालवता थेट विषयाला हात घालणार आहोत आणि प्रत्येक ओवी ही इतकी डिटेलमध्ये बघणार आहोत जी आपल्या रोजच्या जगण्याला, आपल्या घराला आणि आपल्या विचारांना थेट लागू होईल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम ओवी क्रमांक 1. धन्य धन्य हा नर देहो, येथील अपूर्वता पाहो. जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धिती. बघा, समर्थ पहिल्याच ओवीत म्हणतात की धन्य धन्य हा नर देहो. मंडळी, विचार करा, या जगात कोट्यवधी जीव आहेत. मुंग्या आहेत, कुत्रे मांजर आहेत, झाडे मासे आहेत. पण या सगळ्यांमध्ये फक्त माणसाला देवाने अशी बुद्धी दिली आहे जी विचार करू शकते. अपूर्वता म्हणजे अशी गोष्ट जी कधी कधी घडली नाही. हा देह मिळणे हे एक आश्चर्य आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात, या शरीराचा वापर करून तुम्ही जो जो की जे परमार्थ लाहो, म्हणजे परमार्थाच्या मार्गावर जे जे प्रयत्न कराल ते सगळे यशस्वी होतील. बघा, समजा तुमच्याकडे एक अत्यंत महागडा आधुनिक स्मार्टफोन आहे. त्या फोनवरून तुम्ही जगातील कोणतीही माहिती मिळवू शकता, व्यवसाय करू शकता. पण जर तुम्ही त्याचा वापर फक्त साधे गेम खेळण्यासाठी केला तर त्या फोनची किंमत काय असणार? 0 आहे. तसंच हा नरदेह म्हणजे देवाने दिलेला तो सर्वात उत्तम स्मार्टफोन आहे. यातून तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकता. इतर प्राण्यांना हा अधिकार नाही. सिंह कितीही बलाढ्य असला तरी तो उपवास करून पंढरपूरची वारी करू शकत नाही किंवा नामस्मरण करू शकत नाही. तो अधिकार फक्त तुमच्याकडे आणि माझ्याकडे आहे. म्हणून हा जन्म धन्य आहे. या नर देहाचेनी लागवेगे, एक लागले भक्ती संगे. एकी परम वितरागे, गिरी कंदरे सेविली. म्हणजेच काय? या शरीराची ताकद आणि जो काही बुद्धीचा वेग घेऊन माणसांनी वेगवेगळ्या वाटा निवडल्या. काही लोक जन्माला आल्यावर संसार करत करत देवाच्या भक्तीला लागले, संतांच्या संगतीत राहिले, तर काहींना या जगाचा इतका वीट आला, तीव्र वैराग्य आले की त्यांनी घरदार संपत्ती सगळं सोडलं आणि हिमालयाच्या सह्याद्रीच्या गिरीकंदरे म्हणजेच डोंगरांच्या गुहांमध्ये जाऊन बसले. बघा, आपल्या घरात किंवा समाजात आपण पाहतो 2 सख्खे भाऊ असतात. एक भाऊ दिवस रात्र पैसे कमवण्यामागे असतो, तर दुसऱ्या भावाला लहानपणापासूनच देवधर्माची आवड असते. तो वारीला जातो, ध्यान करतो. शरीर तेच आहे, पण प्रत्येकाची ओढ वेगळी आहे. माणसाच्या शरीरात ही दोन्ही टोके गाठण्याची ताकद आहे. हे समर्थ या ओवीमध्ये आपल्याला सांगत आहेत. एक फिरती तीर्थाटने, एक करीती पुरश्चरणे. एक अखंड नामस्मरणे, निष्ठावंत राहिले. म्हणून समर्थ म्हणतात की माणूस हा शरीराचा वापर कसा करतो पहा. काही जण पायात ताकद आहे म्हणून आयुष्यभर तीर्थयात्रा करत फिरतात. काही रामेश्वर, 4 धाम करतात. काही जण एका जागी बसून लाखो करोडो वेळा मंत्राचा जप करतात, ज्याला पुरश्चरण म्हणतात. तर काही साधे भोळे लोक कोणतेही अवघड नियम न पाळता गाडी चालवताना, स्वयंपाक करताना, ऑफिसमध्ये काम करताना मनातल्या मनात अखंड नामस्मरण करतात आणि देवाशी जोडलेले राहतात. आजकाल आपण पाहतो अनेक ज्येष्ठ नागरिक वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा पायीवारी करतात. हे कशामुळे शक्य आहे? कारण त्यांनी त्या नरदेहाची ताकद नामस्मरणात लावली आहे. या उलट काही तरुण वयाचे लोक
तरुण वयाचे लोक विनाकारण थकलेले असतात. साधना ही शरीराच्या आणि मनाच्या निष्ठेवर अवलंबून असते, अशी या प्रकारे आपल्याला समर्थ या ओवीत सांगत आहे. एक तपे करू लागले, एक योगाभ्यासीला महाभले, एक अभ्यास योगे झाले, वेदशास्त्री व्युत्पन्न. बघा, काही लोकांनी जंगलात जाऊन उन्हा पावसात थंडी तीव्र तपश्चर्या केली. काहींनी योगाभ्यास केला, म्हणजेच काय की प्राणायाम केले, श्वास रोखून धरणे, कठीण आसने करणे, यातून शरीरावर ताबा मिळवला जातो. तर काही लोक शारीरिक कष्टांऐवजी बुद्धीचा वापर करून ग्रंथ, वेद, उपनिषदे यांचा एवढा सखोल अभ्यास करतात की ते प्रकांड पंडित बनतात. जसे आपल्या मुलांमध्ये आपण पाहतो, काही मुलांना खेळायला, व्यायाम करायला खूप आवडतं. त्यांची शारीरिक ताकद जास्त असते. तर काही मुले एका जागी बसून तासनतास अभ्यास करतात आणि परीक्षेत पहिले येतात. माणसाची बुद्धी आणि शरीर या दोन्ही पातळ्यांवर हा नर देह सर्वोच्च शिखर गाठू शकतो. पुढे समर्थ म्हणतात, एकी हट निग्रह केला, देह अत्यंत पीडिला, एकी देव ठाई पाडिला, भावार्थ बळे. म्हणजेच काय, काही साधक खूप हट्टी असतात. ते हठयोग करतात. तासनतास एका पायावर उभे राहणे, कडक उन्हात बसणे, यातून ते आपल्या शरीराला प्रचंड त्रास देतात. पण समर्थ म्हणतात की देवाला मिळवायला शरीराला इतका त्रास देण्याची गरज नाही. काही लोकांनी केवळ भावार्थ बळे म्हणजेच शुद्ध प्रेम, भोळी भक्ती आणि विश्वासाच्या जोरावर देवाला आपल्या घरात, आपल्या मनात प्रकट व्हायला भाग पाडले जाते. समजा घरात लहान मुलं आहे, एक मूल खूप हट्ट करतं, रडतं, जमिनीवर लोळतं, तर दुसरं मूल अत्यंत प्रेमाने येऊन आईच्या गळ्यात पडतं आणि लाड करतं. आई कोणाला लवकर जवळ घेईल? अर्थातच प्रेमाने येणाऱ्या मुलाला. देव सुद्धा तसाच आहे. कठीण उपासांपेक्षा तुमचे शुद्ध प्रेम देवाला लवकर जिंकू शकते. त्यामुळे पुढे समर्थ म्हणतात की एक महानुभाव विख्यात, एक भक्त झाले ख्यात, एक सिद्ध अकस्मात गगन ओळवती. म्हणजेच काय की याच जन्मात येऊन याच हाडामासांच्या शरीरातून अनेक लोक थोर संत महानुभाव झाले, जे जगप्रसिद्ध बनले. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, चोखामेळा ही सगळी नावे आज अजनामर आहेत. याच शरीराच्या माध्यमातून काही सिद्धांनी अशा योग शक्ती मिळवल्या की ते हवेत तरंगू शकले, आकाशात संचार करू शकले. त्यामुळे पुढे ओवी क्रमांक 7, 8, 9 आणि 10 मध्ये समर्थ काय म्हणतात बघूया. एक तेजी तेजची झाले, एक जळी मिळून गेले, एक ते दिसतची अदृश्य झाले वायू स्वरूपी, एक कची बहुधा होती, एक देखतची निघून जाते, एक बैसले आसंताची भ्रमती, नाना स्थानी समुद्री, एक भयानककारी वसती, एक अचेतने चालविती, एक प्रेते उठविती तपोबळे करुणी, एक तेजे मंद करीती, एक जळे आटविती, एक वायू निरोधिती विश्वजनाचा. बघा, या 4 ओव्यांमध्ये समर्थ काय म्हणतात. तर या 4 ओव्यांमध्ये समर्थांनी प्राचीन ऋषीमुनी आणि योगी यांच्या अफाट शक्तीचे वर्णन केले आहे. काही योगी अग्नीच्या तेजात मिसळून गेले, काही पायावर चालले किंवा पाण्यात विलीन झाले, काही जण डोळ्यां देखत हवेसारखे अदृश्य झाले. काही योग्यांकडे अणिमा आणि महिमा सारख्या सिद्धी होत्या, ज्यामुळे ते एकाच वेळी अनेक ठिकाणी अनेक रूपात प्रकट झाले. ते एका जागी ध्यानाला बसलेले असायचे, पण त्यांचे मन किंवा सूक्ष्म शरीर 7 समुद्र पार फिरून यायचे. बघा, आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींची गोष्ट माहीत आहे. जेव्हा चांगदेव वाघावर बसून हातात सापाचा चाबूक घेऊन आले, तेव्हा माऊलींनी निर्जीव भिंत चालवून दाखवली.
काही सिद्धांनी मृत माणसाला जिवंत केले, काही जण निसर्गाचे नियम बदलू शकत होते, समुद्र आटवणे, हवेचा वेग रोखणे. मित्रांनो, आज आपण हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये साय-फाय किंवा सुपर हिरो पाहतो, जे अदृश्य होतात किंवा निसर्गाला बदलतात. पण विचार करा, समर्थांनी हजारो वर्षापूर्वी आपल्या सिद्धांच्या या शक्ती दासबोधात लिहून ठेवल्या आहेत. हे ऐकून आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो की नाही? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. वळूया पुढील ओवीकडे. ओवी क्रमांक 13. एक नवविधा भक्ती राजपंथे, गेले तरले परलोकींच्या निजस्वार्थे. एक योगी गुप्त पंथे, ब्रह्मभुवना पावले. बघा श्रोते हो, समर्थ इथे मोक्ष मिळवण्याचे 2 मुख्य मार्ग सांगतात. पहिला मार्ग आहे नवविधा भक्तीचा. म्हणजेच काय? नवविधा भक्ती म्हणजेच काय? श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. समर्थ याला राजपंथ म्हणतात. राजपंथ म्हणजे राजाचा रस्ता, जो मोठा, सरळ आणि सुरक्षित असतो, जिथे अपघाताची भीती नसते. या मार्गाने अनेक साधे भोळे भक्त गेले आणि त्यांनी आपला निज स्वार्थ म्हणजेच काय? स्वतःचा परमार्थ साधून ते परलोकात सुखरूप तरून गेले. दुसरा मार्ग आहे योग मार्गाचा. बघा, ज्याला समर्थ गुप्त पंथ म्हणतात. हा मार्ग अत्यंत कठीण आणि गुप्त असतो, ज्यातून योगी थेट ब्रह्मभुवनात परमात्म्यात विलीन होतात. बघा, समजा आपल्याला मुंबईहून पुण्याला जायचे आहे. एक मार्ग आहे हायवेचा, जो सरळ, मोठा आणि सोपा आहे, ज्यावरून कोणतीही गाडी नेऊ शकतो. हा झाला राजपंथ म्हणजेच भक्तीचा मार्ग. दुसरा मार्ग आहे जंगलातून, डोंगरातून जाणारा कठीण शॉर्टकट, जिथे पायवाट अंधारी असते, धोके असतात. हा झाला गुप्तपंथ म्हणजेच योग मार्ग. त्यामुळे समर्थ म्हणतात की माणसाचे शरीर मिळाले की तुमच्याकडे हे दोन्ही पर्याय खुले असतात. ते पुढे म्हणतात, एक वैकुंठास गेले, एक सत्य लोकी राहिले, एक कैलासी बैसले, शिवरूप होऊनी. पुढे काय म्हणतात समर्थ? या ओवीत सांगतात की मानवी देहातून साधना करून लोकांनी आध्यात्मिक विश्वातील सर्वोच्च स्थाने कशी मिळवली. काही भक्त भगवान विष्णूंचे परमधाम असलेल्या वैकुंठाला गेले. काही जण ब्रह्मदेवाच्या सत्य लोकात जाऊन निवास करते झाले, तर काही जण भगवान शिवाच्या कैलास पर्वतावर पोहोचले. तिथे ते नुसते गेले नाहीत, तर साधनेच्या उच्च अवस्थेमुळे ते स्वतः शिवरूप बनले, म्हणजेच शिवाशी एकरूप झाले. बघा, आजच्या जगात एखादा सामान्य मुलगा अत्यंत गरिबीतून मेहनत करून पुढे IAS अधिकारी बनतो. कोणी देशाचा राष्ट्रपती होतो, तर कोणी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा उद्योगपती होतो. त्यांनी घेतलेल्या कष्टांमुळे त्यांना ती सर्वोच्च पदे मिळतात. त्यामुळे समर्थ म्हणतात, हे तर संसारातील तात्पुरते हुद्दे झाले आहेत. या नरदेहाच्या बळावर माणसाने विष्णू, शिव आणि ब्रह्मदेवाच्या लोकात स्वतःचे हक्काचे स्थान मिळवले आहे. एवढी ताकद या शरीरात आहे. एक इंद्रलोकी इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले, एक ते उडगणी बैसले, एक ते क्षीरसागरी. म्हणून श्रीमंत म्हणतात की माणूस आपल्या पुण्यकर्माच्या जोरावर निसर्गाच्या शक्तींवरही ताबा मिळवू शकतो. हे समर्थ इथे स्पष्ट करत आहेत. आणि काही मानवांनी एवढी मोठी पुण्यकर्मे आणि यज्ञ केले की ते थेट स्वर्ग लोकाचे राजे म्हणजे इंद्र बनले. शास्त्रात सांगितले आहे की 100 अश्वमेध यज्ञ करणारा माणूस इंद्र बनू शकतो. त्यामुळे काही जण आपल्या पूर्वजांच्या पितृलोकात गेले, काही जण आकाशात नक्षत्र आणि तारे बनून कायमचे चमकत राहिले. जसे आपण ध्रुव बाळ किंवा सप्तर्षी ऋषींना पाहतो,
तर काही महान भक्त भगवान विष्णू जेथे शयन करतात त्या क्षीरसागरामध्ये त्यांच्या चरणाशी जाऊन बसले, असं समर्थ या ओवीमधून आपल्याला सांगत आहे. बघा, ते म्हणतात जसं आज आपण समाजात पाहतो, काही माणसे आपल्या चांगल्या कामामुळे, दातृत्वामुळे किंवा कलेमुळे समाजात इतकी मोठी होतात की लोक त्यांना देव माणूस मानतात. ते गेल्यानंतरही त्यांचे नाव एखाद्या ताऱ्यासारखे चमकत राहते. त्यामुळे समर्थ म्हणतात, तुम्ही मृत्यूनंतर कुठे जाणार, स्वर्गात जाणार की ताऱ्यासारखे चमकणार, हे सर्व तुमच्या आजच्या कर्मावर आणि या नरदेहाच्या वापरावर अवलंबून आहे. सलोकता, समीपता, स्वच्छ रूपता, सायोज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले. या ओवीमध्ये समर्थ सनातन धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या चार मुक्तींचे, चत्वार मुक्ती म्हणजेच चार मुक्तींचे ज्ञान देतात. पहिली मुक्ती आहे सलोकता, म्हणजे देवाच्या लोकात राहायला मिळणे. दुसरी आहे समीपता, म्हणजे देवाच्या अगदी जवळ शेजारी राहायला मिळणे. तिसरी आहे स्वरूपता, म्हणजे देवासारखेच रूप आणि वैभव प्राप्त होणे. आणि चौथी सर्वोच्च मुक्ती म्हणजे सायोज्यता, म्हणजेच काय, नदी जशी समुद्रात मिसळल्यावर समुद्रच होते, तसे देवात पूर्णपणे विलीन होऊन जाणे. अनेक साधकांनी या चार मुक्तींची इच्छा केली आहे आणि या शरीराच्या माध्यमातून त्या मिळवून ते तृप्त झाले आहे. बघा, समजा देशाचे पंतप्रधान तुमच्या गावात आले आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सभेत जायला मिळाले तर ती झाली सलोकता. जर तुम्हाला त्यांच्यासोबत मंचावर बसायला मिळाले तर ती झाली समीपता. जर तुम्हाला त्यांच्या सारखाच मान सन्मान आणि कपडे मिळाले तर ती झाली स्वरूपता. आणि जर तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळाचा एक भाग बनून सरकारमध्ये एकरूप झालात तर ती झाली सायोज्यता. हाच फरक मुक्तीच्या चार पायऱ्यांमध्ये आहे आणि माणसाचे शरीर या चारही पायऱ्या चढू शकते. मित्रांनो, देवाच्या जवळ जाण्याच्या या चार पायऱ्यांपैकी तुम्हाला कोणती भक्ती किंवा मुक्ती सर्वात जास्त श्रेष्ठ वाटते? देवाला लांबून पाहणे की देवात विलीन होणे? कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा. वळूया पुढील ओवीकडे. ओवी क्रमांक 17. ऐसी सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत, ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा. श्रोते हो, समर्थ म्हणतात, अशा प्रकारचे विचार केला तर या पृथ्वीवर अनंत सिद्ध साधू आणि संत होऊन गेले, ज्यांनी या नरदेहाचा वापर केवळ प्रपंचासाठी केला नाही तर स्वतःच्या स्वहितासाठी केला. इथे स्वहित म्हणजे स्वतःचे घर किंवा बँक बॅलन्स वाढवणे नाही, तर आपल्या आत्म्याचे कल्याण करणे, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणे, असा हा संपूर्ण ब्रह्मांडात विख्यात असलेला, जगप्रसिद्ध असलेला मानवी देह आहे, ज्याचे कौतुक मी कोणत्या शब्दात करू, त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील, असं समर्थ या ओवीमध्ये म्हणतात. बघा, आपण एखाद्या थोर शास्त्रज्ञाचे किंवा खेळाडूचे कौतुक करतो, कारण त्याने त्याच्या शरीराचा आणि बुद्धीचा वापर करून इतिहास घडवला असतो. त्याचप्रमाणे समर्थ आपल्याला सांगत आहेत की तुमचे शरीर सुद्धा त्याच ताकदीचे आहे ज्या संतांनी या शरीराचा वापर करून आत्मज्ञान मिळवले. मग आपण मात्र दिवसभर छोट्या छोट्या चिंतेत का जगत आहोत? आपण सुद्धा हे काम करायला हवे. पुढे समर्थ म्हणतात की या नरदेहाचेनी आधारे, नाना साधनांचेनी द्वारे, मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. बघा, या ओवीमध्ये समर्थ यशाचे सर्वात मोठे गुपित सांगतात. या संसाराच्या दुःखातून सुटण्यासाठी माणसाने या नरदेहाचा आधार घेतला, वेगवेगळ्या साधनांचे दरवाजे ठोठावले. पण या सगळ्यात मुख्य गोष्ट कोणती होती तर ती होती सारासार विचार. सारासार विचार म्हणजे काय तर
काय सत्य आहे आणि काय खोटे आहे, काय टिकणारे आहे आणि काय नष्ट होणारे आहे, हा विवेक बुद्धीने करणे. ज्याने हा विचार केला तो संसाराच्या मायेतून सुटला. समजा तुम्ही सोन्याच्या दुकानात गेलात, तिथे अनेक खोटे दागिने आणि खरे सोन्याचे दागिने एकत्र ठेवले आहेत. तुम्ही तिथे डोळे झाकून कोणताही दागिना घेणार का? नाही. तुम्ही तिथे पारख कराल, कसं लावून पाहाल? याला म्हणतात सारासार विचार. आपण जगात वावरताना पैशांची पारख करतो, माणसांची पारख करतो, पण हे आयुष्य तात्पुरते आहे आणि देव शाश्वत आहे हा विचार करायला विसरतो. हा विचार करणे म्हणजेच खरा परमार्थ. पुढे समर्थ म्हणता, या नर देहाचेनी संबंधे बहुत पावले उत्तम वदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. बघा, या मानवी शरीराशी संबंध आल्यामुळे म्हणजेच हा मनुष्य जन्म मिळाल्यामुळे अनेकांनी परमार्थ क्षेत्रातील अत्यंत उच्च आणि उत्तम पदे मिळवली आहेत. त्यांनी हे कसे साध्य केले? समर्थ म्हणतात, अहंता सांडून. अहंता म्हणजे अहंकार, मीच सगळं करतो हा भाव. त्यांनी हा अहंकार देवाच्या चरणावर सोडून दिला आणि ते स्वानंदे म्हणजेच स्वतःच्या आत्मिक आनंदात कायमचे सुखी झाले. जोपर्यंत माणूस अहंकाराचे ओझे वाहतो तोपर्यंत तो सुखी होऊ शकत नाही. आपल्या घरात बघा, ज्या माणसाच्या अंगी जास्त ताठा असतो, मी कमवतो, मीच या घराचा मालक आहे, माझ्याशिवाय पान हालत नाही, कधीच शांत नसतो. उलट जो माणूस सगळं करूनही नम्र राहतो तो आनंदी असतो. समर्थ म्हणतात की अहंकार सोडा आणि आत्म्याचा खरा आनंद अनुभवा, असं या ओवीमध्ये त्यांना आपल्याला सांगायचे आहे. नर देही एक ऊन युद्धरागती पावले केवळ, येथे संशयाचे मूळ खंडोनी गेले. बघा, इथे समर्थ म्हणतात की आपल्याला एक प्रचंड मोठा आत्मविश्वास देतात. ते म्हणतात, इतिहास साक्षी आहे की जो मनुष्य जन्माला आला आहे, ज्याने प्रामाणिकपणे प्रयत्न केले, ते सर्वच्या सर्व परमगतीला प्राप्त झाले, त्यांचा उद्धार झाला. या विधानात तीळ मात्र शंका नाही किंवा संशय नाही. इथे संशयाचे मूळ पूर्णपणे कापून टाकले आहे. जर तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला आहात तर तुमच्या उद्धाराची गॅरंटी देवाने आधीच दिली आहे. तुम्ही योग्य मार्गाने चालले पाहिजे, असं समर्थ या ओवीमध्ये सांगत आहेत. तर जे व्यावहारिक रोजच्या वापरातील उदाहरण समजूया यावरती. बघा, समजा एका नामांकित युनिव्हर्सिटीचा नियम आहे की जो विद्यार्थी इथे प्रवेश घेईल आणि रोज अभ्यास करेल तो 100% पास होणारच. तिथे संशयाला जागा नसते. तसेच हा मनुष्य जन्म म्हणजे भगवंताची ती युनिव्हर्सिटी आहे, जिथे प्रवेश मिळाला की उद्धार निश्चित आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे? अभ्यासाला म्हणजे साधनेला बसायचं आहे. वळूया पुढील ओवीकडे. पुढे समर्थ म्हणतात, पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलते, म्हणून नर देहीच प्राप्ती परलोकाची. बघा, समर्थ म्हणतात, सर्व शास्त्रे, सर्व पुराणे आणि सर्व ज्ञानी लोक पोट तिडकीने एकच गोष्ट सांगतात की पशुदेही नाही गती, म्हणजेच प्राण्यांच्या शरीरात राहून कधीही मोक्ष किंवा सद्गती मिळत नाही. प्राण्याला बुद्धी नसते, त्याला पाप पुण्य समजत नाही. सिंह जर हरणाची शिकार करत असेल तर त्याला पाप लागत नाही, कारण तो त्याचा निसर्ग आहे. प्राणी केवळ आपले पूर्वकर्म भोगण्यासाठी जन्माला येतात. नवीन कर्म करण्याचा आणि परलोकाची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त हा आपल्या मानवी शरीरातच आहे. बघा, समजा एखाद्या माणसाला तुरुंगात टाकले आहे. तिथला कैदी कितीही चांगला वागला तरी तो तिथला जेलर किंवा मालक बनू शकत नाही. तो फक्त शिक्षा भोगू शकतो. प्राण्यांचे जीवन तसेच आहे.
माणूस मात्र तुरुंगाबाहेर आहे. तो स्वतःचे नशीब स्वतः लिहू शकतो. म्हणूनच आपला जन्म हा श्रेष्ठ आहे असे म्हणतात. पुढे ओवी क्रमांक 22 मध्ये समर्थ म्हणतात, संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी. मित्रांनो, समर्थ या ओवीत जगातील सर्व आदरणीय आणि वंदनीय महापुरुषांची यादी देतात. ते म्हणतात, जे थोर संत झाले, मोठे महंत झाले, जंगलात राहणारे ऋषी मुनी झाले, ज्यांना सिद्धी प्राप्त झाल्या असे सिद्ध झाले, जे नेहमी समाधान असणारे साधू झाले, जे देवाचे श्रेष्ठ भक्त झाले, जे संसारातून मुक्त झाले, ज्यांना ब्रह्माचे ज्ञान मिळाले ते ब्रह्मज्ञानी झाले, ज्यांच्या मनात तीव्र वैराग्य होते ते विरक्त झाले, जे ध्यान लावून बसणारे योगी आणि तपस्वी झाले, या सर्वांचा उगम कुठे आहे हे समर्थ पुढच्या ओवीत सांगतात. त्यामुळे या ओवीचा अर्थ काय उदाहरणासहित सांगते बघा. आपण जेव्हा एखाद्या मोठ्या संतांचे किंवा महाराजांचे फोटो पाहतो तेव्हा आपल्याला वाटते की ते काहीतरी वेगळेच देवदूत होते, पण समर्थ आपल्याला आठवण करून देत आहे की त्यांच्या मोठेपणाची सुरुवात सुद्धा एका मानवी शरीरातूनच झालेली आहे. पुढे ओवीमध्ये समर्थ म्हणतात, तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षटदर्शन तापसी नरदेहीच झाले. बघा, मागील ओवीचा विस्तार करताना समर्थ म्हणतात, जे जगाला मोठे तत्वज्ञान सांगणारे तत्वज्ञानी झाले, योगाचा कठीण अभ्यास करणारे योगाभ्यासी झाले, ज्यांनी अखंड वीर्य रक्षण केले ते कडक ब्रह्मचारी झाले, ज्यांनी कपड्यांचाही त्याग केला ते दिगंबर झाले, ज्यांनी संन्यास आश्रम स्वीकारला ते संन्यासी झाले, आणि जे 6 दर्शनांचा म्हणजेच कोणकोणते न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा, वेदांत या 6 दर्शनांचा अभ्यास करणारे मोठे तपस्वी झाले. हे सगळेच्या सगळे जण नरदेहीच झाले, म्हणजेच काय, मनुष्य म्हणून या पृथ्वीवर जन्माला आले. बघा, जसे आजचे मोठे डॉक्टर, सायंटिस्ट, इंजिनियर किंवा देशाचे पंतप्रधान हे जन्माला येतात थेट पदव्या घेऊन आलेले नव्हते. ते आधी आपल्यासारखेच लहान मूल होते. त्यांनी कष्ट केले, अभ्यास केला, म्हणून ते मोठे झाले. तसेच अध्यात्मातही सर्व महापुरुष आधी माणूसच होते. त्यांनी या नरदेहाचा योग्य वापर केला, म्हणून ते आता अध्यात्माच्या याच्यामध्ये महापुरुष झाले आहे. तर पुढे समर्थ म्हणतात, म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ जयाचे ने चुके आरिष्ट ये मयात नेचे. बघा, म्हणूनच समर्थ जाहीर करतात की हा नरदेह सर्व प्राण्यांच्या शरीरांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आणि वरिष्ठ आहे. का वरिष्ठ आहे? कारण या शरीराच्या माध्यमातून आपण यमयातनेचे आरिष्ट चुकवू शकतो. आरिष्ट म्हणजे मोठे संकट, यमयातना म्हणजे मृत्यूच्या वेळेच्या वेदना आणि त्यानंतर नरकात मिळणाऱ्या भयानक शिक्षा. मनुष्य जन्मात देवाची भक्ती केली तर हे 84 लक्ष योनींचे जन्म मरणाचे आणि नरकाचे संकट कायमचे टळू शकते. इतर कोणत्याही देहात हे संकट चुकण्याची ताकद नाही. बघा, समजा एका जहाजाला मोठी गळती लागली आहे आणि ते जहाज समुद्रात बुडणार आहे, पण त्या जहाजावर एक लाईफ बोट आहे ज्यामध्ये बसून तुम्ही तुमचा जीव वाचवू शकता. हा मनुष्य म्हणजे ती लाईफ बोट आहे जी तुम्हाला संसाराच्या आणि मृत्यूच्या महाभयंकर संकटातून सुखरूप बाहेर काढू शकते. नरदेहा हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन, परंतु हा परोपकारी जिजवून कीर्ती रूपे उरवावा. आता समर्थ माणसांच्या स्वातंत्र्याची आणि कर्तव्याची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की मानवी शरीर हे स्वाधीन आहे, म्हणजे ते स्वतःच्या मालकीचे आहे. ते प्राण्यांसारखे पराधीन म्हणजेच दुसऱ्याच्या गुलामगिरीत नसते. तुम्ही कधी ठरवलं की मला उद्या सकाळी 5 वाजता उठून देवाचे नाव घ्यायचे आहे, तर ते तुम्ही खूप इझिली करू शकतात. तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. पण समर्थ म्हणतात, या स्वातंत्र्याचा गैरवापर करू नका. हे शरीर एक दिवस मातीत मिळणारच आहे.
म्हणून ते परोपकारी म्हणजे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, समाजसेवेसाठी झिजवा, जेणेकरून तुम्ही गेल्यानंतर तुमचे नाव कीर्तिरूपाने या जगात जिवंत राहील. बघा, सिंधुताई सपकाळ किंवा बाबा आमटे यांच्यासारख्या थोर व्यक्तींचा विचार करा. त्यांच्याकडेही आपल्यासारखेच शरीर होते. त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार न करता आपले संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी आणि कुष्ठरोग्यांसाठी झिजवले. आज त्या शरीराने आपल्याला नाहीत, पण त्यांचे नाव कीर्तिरूपाने आजही जगात अमर आहे. याला म्हणतात नरदेहाचा खरा उपयोग. मित्रांनो, समर्थांचा हा विचार ऐकून तुम्हाला काय वाटते की आज आपण आपले शरीर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत आहोत की समाजासाठी काहीतरी खारीचा वाटा उचलत आहोत? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमची कमेंट वाचून तुमच्या कमेंटवरती नक्कीच रिप्लाय करेल. वळूया पुढील ओवीकडे. अश्व ऋषभ गाई म्हैसी, नाना पशु स्त्रिया दासी, कृपाळीपणे सोडिता त्यासी, कोणीतरी धरिले. समर्थ प्राण्यांच्या आणि माणसांच्या स्वातंत्र्यातील फरक समजावून सांगताना म्हणतात की घोडा, बैल, गाय, म्हैस किंवा इतर प्राणी, अगदी जुन्या काळातील गुलाम, स्त्रिया किंवा दासी यांना जर त्यांच्या मालकाने दया येऊन साखळदंडाने मुक्त केले, सोडून दिले, तरी ते स्वतंत्र राहू शकत नाहीत का? रस्त्यावर हिंडणाऱ्या त्या गाईला किंवा बैलाला दुसरा कोणीतरी माणूस पकडेल, पुन्हा गळ्यात दोरी बांधेल आणि आपल्या गोठ्यात कोंडून ठेवेल. प्राण्यांचे नशीब नेहमी पराधीनच असते, असं समर्थ या ओवीतून सांगतात. जाणून घेऊया एका उदाहरणासहित. तर बघा मित्रांनो, रस्त्यावर फिरणारे मोकाट कुत्रे किंवा गुरे पहा. त्यांना कोणीही मालक नसते, तरीही लोक त्यांना दगड मारतात. महानगरपालिकेची गाडी येऊन त्यांना पकडून नेते. ते स्वतःचे रक्षण करू शकत नाही, कारण ते निसर्गातच पराधीन आहेत. माणसाला मात्र देवाने स्वतंत्र जन्माला घातले आहे. तो स्वतःचं रक्षण करू शकतो, स्वतः गोष्टी करू शकतो, असं समर्थ या ओवीतून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे ते म्हणतात की तैसा नवे नर देहो, इच्छा जाव अथवा राहो, परी यास कोणी पाहो, बंधन करू सकेना. बघा, प्राण्यांसारखा हा नरदेह पराधीन नाही. माणसाची स्वतःची एक इच्छा असते. माणसाने मनात ठरवले की मला या ठिकाणी जायचे आहे किंवा इथेच राहायचे आहे, तर तो स्वतःचा निर्णय घेऊ शकतो. माणसाच्या आत्मिक विचारांना आणि त्यांच्या परमार्थाच्या मार्गाला जगातली कोणतीही शक्ती कायमचे बंधन करू शकत नाही. राजा असो वा हुकुमशहा, तो माणसाचे शरीर जेलमध्ये टाकू शकतो, पण माणसाच्या मनात चाललेले नामस्मरण आणि देवाचे विचार कधीही बंधनात टाकू शकत नाही. त्यामुळे बघा, संत तुकाराम महाराजांचे जे काही अभंग आहे, जेव्हा पाण्यात बुडवले गेले तेव्हा त्यांच्या शरीरावर बंधन आणण्याचा प्रयत्न केला गेला, पण तुकोबांच्या विचारांना आणि त्यांच्या भक्तीला कोणीही थांबवू शकले नाही किंवा बांधू शकले नाही. देव स्वतः त्याच्या पाठीशी उभा राहिला. माणसाचे हेच खरे सामर्थ्य आहे, हे समर्थ आपल्याला या ओवीतून सांगत आहे. पुढे ते म्हणतात की नर देह पांगुळ असता, तरी तो कार्यास न येता, अथवा थोटा जरी असता, तरी परोपकारास नये. म्हणून इथून पुढे समर्थ आपल्याला आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव करून देतात. तर समर्थ म्हणतात, जरा कल्पना विलास करा. म्हणजेच जर हा नरदेह पायाने पांगळा अपंग असता, तर तो कोणत्याही मोठ्या कार्यास आला नसता. तुम्हाला चालता आले नसते, वारीला जाता आले नसते, स्वतःचे काम स्वतः करता आले नसते, आणि जर हा देह हाताने थोटा असता, तर तुम्हाला हाताने दानधर्म करता आला नसता, संतांचे चरण धरता आले नसते, कोणाची सेवा परोपकार तुम्हाला करता आले नसते. बघा मित्रांनो, आपण अनेकदा किरकोळ व्यवहारांवरून, किरकोळ कारणांवरून वादविवाद करतो, उदास होतो, पण कधी एखाद्या रेल्वे स्टेशनवर किंवा हॉस्पिटलमध्ये पायाने अपंग असलेल्या व्यक्तीला पाहिले आहे का? त्याला रस्ता ओलांडायलाही दुसऱ्याची मदत लागते. देवाने आपल्याला 2 चांगले पाय आणि हात दिले आहेत, ही केवढी मोठी संपत्ती आहे, पण आपण त्याचे आभार मानण्याऐवजी देवाकडेच तक्रार करत बसत असतो. त्यामुळे समर्थ म्हणतात की नरदेह
अंध असिला तरी तो निपटची वाया गेला, अथवा बधीर जरी असला तरी निरूपण नाही. बघा, ते म्हणतात की जर हा मानवी देह डोळ्यांनी अंध असता तर तो संपूर्णपणे वाया गेला असता. अंध व्यक्तीला सुंदर सृष्टी पाहता येत नाही. ज्ञानेश्वरी, दासबोध यासारखे ग्रंथ वाचता येत नाही. त्याला पावलोपावले दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. आणि जर हा देह बधीर म्हणजे कानाने बहिरा असता तर त्याला संतांचे सुंदर कीर्तन, प्रवचन आणि देवाचे गुणवर्णन, निरूपण कधीच ऐकता आले नसते. त्याचे कान असूनही ते कोरडे राहिले असते. बघा, आज आपण डोळे असून मोबाईलवर फालतू गोष्टी पाहत बसतो आणि कान असून लोकांची निंदा, नालस्ती ऐकण्यात वेळ घालवतो. त्यामुळे समर्थ आपल्याला सावध करत आहे की जे अवयव देवाने परमार्थ ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी दिले आहेत त्याचा योग्य वापर करा, कारण ज्यांच्याकडे हे अवयव नाहीत त्यांना त्याची किंमत माहीत नाही. नर देह असिला मुका तरी घेता नये आशंका, अशक्त रोगी नासका तरी तो निराकार. जर हा मनुष्य जन्म जिभेने मुका असता तर त्याला आपल्या मनातील शंका, प्रश्न गुरूंना विचारता आल्या नसत्या आणि तोंडाने विठ्ठल विठ्ठल किंवा श्रीराम असे नामस्मरण करता आले नसते. तसेच जर हे शरीर जन्मापासूनच अत्यंत अशक्त, सतत गंभीर आजाराने वेढलेले किंवा सडलेले असते तर ते शरीर कोणत्याही कामाचे राहिले नसते. कारण आजारी माणूस स्वतःच्याच वेदनांमध्ये गुंतलेला असतो. तो परमार्थ काय करणार? बघा, आपल्या घरात एखादा माणूस जेव्हा आजारी पडतो तेव्हा त्याचे कशातच मन लागत नाही. टीव्ही, पैसा, जेवण कशातच आनंद वाटत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात, जर देवाने आज तुम्हाला ताकद दिली आहे तर या निरोगी अवस्थेतच देवाचे नाव घ्या, कारण आजारपण आल्यावर काहीही करता येत नाही. पुढे ते म्हणतात, नर देह असिला मूर्ख अथवा फेंपऱ्या संबंधावे दुःख, तरी तो जाणावा निरार्थक निश्चयेसी. ते म्हणतात, जर हा नर देह बुद्धीने पूर्णपणे मूर्ख म्हणजेच मतिमंद किंवा ज्याला चांगले वाईट समजत नाही असं असतं तर, किंवा त्याला फेंपरे म्हणजे मिरगीचे झटके जे येतात किंवा संबंधाचे दुःख म्हणजेच भूत बाधा, अत्यंत गंभीर मानसिक आजार, नैराश्य असते तर त्याचे आयुष्य निश्चितपणे निरर्थक ठरले असते. श्रोते हो, वळूया पुढील ओवीकडे. ओवी क्रमांक 32. इतुके हे नसता वेग, नर देह आणि सकळ सांग, तेणे धरावा परमार्थ मार्ग, लाग वेंगे. बघा, या समर्थ आता या सर्व अवयवांचा निरूपणाचा मुख्य निष्कर्ष मांडतात. ते म्हणतात, विचार करा, तुमच्यामध्ये वर सांगितलेला एकही दोष, एकही व्यंग नाही. तुम्ही पांगळे नाही, अंध नाही, मुके नाही, बहिरे नाही आणि मतिमंदही नाही. तुमचे शरीर सकळ सांग आहे, म्हणजेच सर्व अवयवांनी पूर्ण आणि धडधाकट आहे. मग जर देवाने तुम्हाला एवढा सुंदर परिपूर्ण देह दिला आहे तर तुम्ही आता कसली वाट पाहत आहात? तुम्ही लागवेंगे म्हणजेच काय की एका क्षणाचाही उशीर न करता त्वरित परमार्थाचा, देवाचा मार्ग धरला पाहिजे, असं या समर्थांना या ओवीमध्ये आपल्याला सांगायचं आहे. बघा, समजा एका शर्यतीमध्ये तुम्हाला सर्वोत्तम गाडी दिली आहे. रस्त्यावर कोणतीही ट्रॅफिक नाही, पेट्रोल पूर्ण भरलेले आहे. मग तुम्ही गाडी बाजूला लावून झोपणार का? नाही. तुम्ही रेस जिंकण्यासाठी गाडी वेगाने चालवाल. हा निरोगी नरदेह म्हणजे ती सर्वोत्तम गाडी आहे. आता वेळ वाया न घालवता देवाच्या मार्गावर सुसाट निघा, असे समर्थ बजावून सांगत आहेत. मित्रांनो, समर्थांची ही ओवी ऐकून आतून एक कृतज्ञतेची भावना निर्माण होते का? देवाने आपल्याला सगळं काही दिलंय, आता फक्त आपली कष्ट करायची तयारी हवी. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. वळूया पुढील ओवीकडे. पुढे समर्थ म्हणतात, सांग नर देह जोडले आणि परमार्थ बुद्धी विधिसले.
ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाडी. श्रोते हो, बघा, इथून पुढे समर्थ माणसाच्या अज्ञानावर आणि मूर्खपणावर अत्यंत कडक शब्दात प्रहार करतात. ते म्हणतात, एवढा सुंदर परिपूर्ण नरदेह नशिबाने मिळाला, पण हा माणूस इतका कृतज्ञ आहे की तो देवाला आणि परमार्थ बुद्धीला पूर्णपणे विसरला. हा माणूस मायेच्या जाळ्यात असा काही अडकला आहे जसा कोळ्याच्या जाळ्यात कीटक अडकतो. तो भ्रमात जगतोय की हा संसार, हा पैसा, हे कुटुंब कायम टिकणारे आहे. हा माणसाचा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. समजा एका माणसाला बँकेने करोडो रुपयांचे कर्ज दिले की तू यातून मोठा व्यवसाय कर आणि सुखी हो, पण तो माणूस त्या पैशाचे फटाके फोडून, पार्ट्या करून ते पैसा वाया घालवतो. त्याला आपण काय म्हणू? मूर्ख. मनुष्य जन्म हा परमार्थासाठी मिळालेले ते कर्ज किंवा भांडवल आहे, जे आपण संसाराच्या बाजारात विनाकारण वाया घालवत आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं? हा जो काही आपल्याला शरीर देह मिळालेला आहे, हा आपल्याला परमार्थाच्या दिशेने वळवायचा आहे. पुढे समर्थ म्हणतात, मृतिका खानो न कहर केले, ते माझे ऐसे दृढ कल्पिले, परी ते बहुतांचे हे कळले, नाहीच तयासी. बघा, माणूस जगात आल्यावर काय करतो? तो माती खोदून, दगड, विटा, सिमेंट आणून एक मोठे घर बांधतो आणि रात्री त्या घरात झोपताना छातीवर हात ठेवून अत्यंत ठामपणे कल्पितो की हे घर माझे आहे, या घराचा मालक मी आहे. पण समर्थ हसून म्हणतात, अरे मूर्खा, हे घर फक्त तुझे एकट्याचे नाही, तर ते बहुतांचे म्हणजे जगातल्या अनेकांचे हक्काचे घर आहे. हे सत्य तुला अजून कळलेच नाही. आपण घराची खरेदी करतो, कोट्यवधी रुपयांचे होम लोन घेतो, 7/12वर आपले नाव लावतो आणि समजतो की घर आपले झाले. पण समर्थ आता पुढच्या ओव्यांमध्ये दाखवून देणार आहेत की निसर्गाच्या कायद्यानुसार त्या घरावर तुमच्यापेक्षा जास्त कोणाचा हक्क आहे. त्यामुळे पुढील ओवीकडे वळूया. मुषक म्हणती घर आमुचे, पाली म्हणती घर आमुचे, मक्षिका म्हणती घर आमुचे, निश्चयसी. बघा, समर्थ घराची यादी सुरू करताना पहिल्यांदा लहान प्राण्यांचा उल्लेख करतात. माणूस म्हणतो घर माझे, पण त्या घराच्या तळघरात किंवा कोपऱ्यात राहणारे उंदीर मनात काय म्हणतात? ते म्हणतात, हे घर आमचे आहे, कारण आम्ही इथे मोफत अन्न खातो आणि राहतो. भिंतीवर फिरणाऱ्या पाली म्हणतात, हे घर निश्चितपणे आमचे आहे, आम्ही इथे कीटक पकडतो. हवेत उडणाऱ्या माशा म्हणतात, हे घर आमचे आहे. हे सगळे प्राणी त्या घरावर मालकी हक्क सांगत असतात. आपण घराला कितीही महागडे रंग लावले तरी भिंतीवर पाल ठरलेली असतेच. आपण कितीही सोफे बदलले तरी उंदीर कुठून तरी रस्ता शोधून आत येतोच. ते घराची परवानगी मागत नाही, कारण ते त्या घराला स्वतःचेच समजतात. कांतण्या म्हणती घर आमुचे, मुंगळे म्हणती घर आमुचे, मुंग्या म्हणती घर आमुचे, निश्चयसी. बघा, एकदम छान प्रकारे समर्थांनी इथे समजावून सांगितलेलं आहे. समर्थ पुढे म्हणतात की घराच्या कोपऱ्यात जाळे विणणारे कोळी, कांतण्या विणणारे कोळी म्हणजेच काय? कांतण्या. ते म्हणतात, हे घर आमचे आहे, आम्ही इथे आमचे साम्राज्य उभे केले आहे. घरात फिरणारे मोठे मुंगळे आणि लहान मुंग्या म्हणतात, हे घर निश्चितपणे आमचेच आहे, इथे कुठेही साखर सांडली की आमचा पहिला हक्क असतो. माणूस लाखो रुपये खर्च करतो, पण या लहान जीवांना घराबाहेर काढू शकतच नाही. आपल्या घरात जर जराही गोड पदार्थ उघडा राहिला तर अर्ध्या तासात तिथे हजारो मुंग्या हजर होतात. त्यांना कोणी आमंत्रण दिले होते का? नाही. त्या घरात राहतात कारण त्या घराला स्वतःचे हक्काचे ठिकाण मानतात. पुढे समर्थ म्हणतात, विंचू म्हणती आमुचे घर, सर्प म्हणती आमुचे घर, जुरळे म्हणती आमुचे घर, निश्चयसी.
बघा, समर्थ ग्रामीण आणि जुन्या काळातील घरांचे उदाहरण देताना म्हणतात की घराच्या भिंतीच्या फटीत किंवा विटांमध्ये राहणारे विंचू म्हणतात हे आमचे घर आहे. घराच्या पायामध्ये किंवा तळघरात राहणारे साप म्हणतात हे घर आमचे आहे. आणि आजच्या काळातील फ्लॅट सिस्टीमचा विचार केला तर किचन ओट्याच्या खाली राहणारी जी काही झुरळे ढासून येतात ते सुद्धा म्हणतात की हे घर आमचे आहे. आज आपण पेस्ट कंट्रोल करतो, झुरळांना मारण्यासाठी औषधे फवारतो, पण 2 दिवसांनी 2 महिन्यांनी झुरळे पुन्हा हजर होतात का? कारण माणसापेक्षा त्यांच्या त्या जागेवरील निश्चय दृढ असतो की हे आमचेच घर आहे. भ्रमर म्हणती आमुचे घर, भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर, आळिका म्हणती आमुचे घर काष्टामध्ये. घराच्या बागेत किंवा छतावर गुंजारव करणारे भुंगे भ्रमर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माशा म्हणजेच कोण भिंगोऱ्या म्हणतात हे घर आमचे आहे. घराच्या खिडक्यांच्या किंवा दरवाजांच्या लाकडांमध्ये राहून लाकूड पोखरणाऱ्या ज्या बारीक अळ्या असतात त्या म्हणतात हे घर आमचे आहे, कारण आम्ही हे लाकूड खाऊन जगत आहोत. बघा, आपल्या घरातील महागडे सागवणी फर्निचर जेव्हा भुसा सोडू लागते तेव्हा आपल्याला समजते की लाकूड पोखरणाऱ्या किड्यांनी तिथे आधीच आपले घर बनवले आहे. माणूस फक्त बाहेरून मालक असतो, आतून मालकी ही कीटकांची असते इथे, असं समर्थ सांगत आहे. पुढे ते म्हणतात मार्जरे म्हणती आमुचे घर, श्वाने म्हणती आमुचे घर, मुंगसे म्हणती आमुचे घर निश्चयसी. बघा, घराच्या छतावर किंवा स्वयंपाकघरात दुधावर डल्ला मारण्यासाठी येणारी मांजरे म्हणतात हे घर आमचे आहे. दारात बसलेले किंवा पाळलेले कुत्रे म्हणतात हे घर आमचे आहे, मी याचा रखवालदार आहे. घराच्या अवतीभोवती किंवा तळ्यात राहणारे मुंगूस म्हणतात हे घर आमचे आहे. हे सर्व मोठे प्राणीही त्या घराला स्वतःच्या हक्काचे मानतात. आपण मांजर किंवा कुत्रा पाळतो ते घरात कुठेही सोफ्यावर बेडवर येऊन हक्काने झोपतात. त्यांना वाटत नाही की आपण माणसाच्या घरात आहोत, त्यांना वाटते की हे आपलेच घर आहे. त्यामुळे पुढे समर्थ अजून म्हणतात की पुंगळ म्हणती आमुचे घर, वाळव्या म्हणती आमुचे घर, पिसुआ म्हणती आमुचे घर निश्चयसी. या ओवी क्रमांक 40 मध्ये समर्थ सांगतात की धान्यामध्ये होणारे किडे म्हणतात हे घर आमचे आहे. घराच्या मातीच्या किंवा लाकडाच्या भिंतींना लागणारी वाळवी म्हणते हे घर आमचे आहे. आणि जुन्या काळातील खाटांमध्ये किंवा जनावरांच्या गोठ्यामुळे घरात होणाऱ्या पिसवा म्हणतात हे घर निश्चितपणे आमचेच आहे. वाळवी जेव्हा एखाद्या घराला लागते तेव्हा ती अख्खे घर पोखरून माती करून टाकते. माणसाची ताकद त्या वाळवी समोर चालत नाही. ती वाळवी घराला स्वतःचे अन्न आणि घर मानते. ढेकून म्हणती आमुचे घर, चांचण्या म्हणती आमुचे घर, घुंगरडी म्हणते आमुचे घर निश्चयशी. या ओवीत समर्थ म्हणतात की रात्रीच्या वेळी माणसाचे रक्त पिण्यासाठी गादीत लपलेले ढेकूण म्हणतात की हे घर आमचे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उडणारे बारीक कीटक आणि धान्यात किंवा भिंतीवर होणारे लहान कीटक म्हणतात हे घर आमचे आहे. माणूस रात्री शांत झोपू शकत नाही कारण हे जीव रात्री घरावर आपला हक्क गाजवतात. ज्यांच्या घरात कधी ढेकूण झाले असतील त्यांना माहीत आहे की रात्रीची झोप कशी उडते. माणूस घर खरेदी करतो पण रात्री पलंगाचा मालक ढेकूण बनतो. हा माणसाच्या अहंकाराचा पराभव आहे असं समर्थ या ओवीत आपल्याला सांगतात. पुढे ते म्हणतात पिसोळे म्हणती आमुचे घर, गांधेले म्हणती आमुचे घर, सोट म्हणती आमुचे घर आणि गोंबी. घराच्या दिव्याभोवती फिरणारे पाखरे किंवा पतंग म्हणतात हे घर आमचे आहे. घराच्या कोपऱ्यात किंवा छताला पोळे बनवणारी गांधारी माशी म्हणते हे घर आमचे आहे. इथे कोणी आले तर आम्ही नांगी मारू. मोठे उडणारे कीटक आणि जमिनीवरून फिरणारा कानखजुरा म्हणतात हे घर आमचे आहे. बघा, पावसाळ्यात दिव्याभोवती हजारो किडे जमा होतात.
घरात गांधारी माशीने पोळे केले की माणूस त्या खोलीत जायला सुद्धा घाबरतो. घर माणसाचे असूनही तो कीटकांना घाबरून राहतो. बघा किती मजा आहे ना. ज्या गोष्टीला आपण आपलं म्हणतो तिथे ऑलरेडी किती लोकांचा आधीच हक्क त्यांनी गाजवलेला असतो, पण तरीसुद्धा माणूस आपल्या घर आहे, आपलं स्वतःचं घर आहे असं नेहमी मिरवत असतो. पुढे समर्थ म्हणतात, बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार, समस्त म्हणती आमुचे घर निश्चयशी. समर्थ आता या कीटकांच्या यादीचा शेवट करताना म्हणतात की या घरात राहणाऱ्या लहान मोठ्या किड्यांचा एवढा मोठा विस्तार आहे की मी त्याचा किती म्हणून विस्तार सांगू. मी सांगता सांगता थकेन, पण त्यांची संख्या संपणार नाही. हे जगातले सर्वच्या सर्व जीव अत्यंत ठामपणे निश्चय करून एकच गोष्ट सांगतात की हे घर आमचेच आहे. माणूस केवळ भ्रमात जगतो की तो त्याच्या हक्काच्या घरात आहे, तो त्याच्या घराचा मालक आहे. आजच्या काळातील विचार बघायचा म्हटलं तर आपण ज्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतो ती समर्थांनी एका घरात दाखवली आहे. माणूस निसर्गापासून वेगळा नाही. आपण कितीही सिमेंटचे जंगल बांधले तरी निसर्गाचे जीव तिथे आपला हक्क सांगायला येतातच, असं समर्थ या ओव्यांमध्ये ठामपणे सांगत आहे. मित्रांनो, समर्थांनी ओवी क्रमांक 35 ते 43 पर्यंत जी किड्या मुंग्यांची यादी दिली आहे ती ऐकून तुम्हाला काय वाटते? तुमच्या मनाला काय जाणवते किंवा तुमच्या मेंदूमध्ये काय काय गोष्टी येतात? समर्थांचे निरीक्षण किती अफाट आणि सूक्ष्म होते ना. तुमच्या घरात यातले कोणकोणते सहमालक राहतात जे समर्थांनी आतापर्यंत सांगितले ओवी क्रमांक 35 ते 43 पर्यंत ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे त्यापैकी तुमच्या घरात कोणकोणते सहमालक राहतात कमेंटमध्ये गंमत म्हणून नक्की सांगा. आणि या ओवींमधून तुम्हाला काय वाटते हे सुद्धा सांगा. पुढे समर्थ म्हणतात की पशु म्हणती आमुचे घर, दासी म्हणती आमुचे घर, घरीची म्हणती आमुचे घर निश्चयसी. बघा, फक्त कीटकच नाही तर घरात किंवा गोठ्यात बांधलेले गाय, बैल, म्हैस, पशु म्हणतात हे घर आमचे आहे, कारण इथे आम्हाला चारा मिळतो. घरात काम करणाऱ्या नोकर चाकर किंवा दासी म्हणतात हे आमचे घर आहे कारण, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात राहणारे तुमचे नातेवाईक, तुमची पत्नी, मुले म्हणतात हे घर आमचे आहे, यावर आमचा कायदेशीर हक्क आहे. प्रत्येक जण त्या घराचा, एकाच घराला स्वतःचे मानतो. वडील घर बांधतात पण मुले मोठे झाल्यावर म्हणतात हे घर माझे आहे, यातला हा रूम माझा आहे. घरात भांडणे होतात ती याच मालकी हक्कावरून. त्यामुळे समर्थ म्हणतात सगळेच जण माझे माझे करत आहेत. कशाबद्दल? एका घराबद्दल. पुढे म्हणतात पाहुणे म्हणती आमुचे घर, मित्र म्हणती आमुचे घर, ग्रामस्थ म्हणती आमुचे घर निश्चयसी. बघा, घरी 4 दिवसांसाठी आलेले पाहुणे म्हणतात हे आमच्या हक्काचे घर आहे कारण हे आमच्या नातेवाईकांचे घर आहे. तुमचे मित्र म्हणतात हे माझे घर आहे, मी इथे कधीही येऊ शकतो. आणि गावातील लोक किंवा शेजारी ग्रामस्थ सुद्धा म्हणतात की हे आमच्या गावातील, आमच्या गल्लीतील घर आहे, हे आमचेच आहे. अशा प्रकारे प्रत्येकाचा त्या घराशी कुठेतरी संबंध जोडलेला असतो असं समर्थ म्हणतात. बघा, आपल्या घरी पाहुणे आले की ते म्हणतात अरे हे तर आपलेच घर समजा, इथे कसला संकोच करायचा म्हणतात ना. शेजारी म्हणतात आमच्या गल्लीतले घर आहे. माणूस मात्र एकटाच विचार करत असतो की मी एवढे पैसे खर्च केले तरी सगळे याला स्वतःचेच मानत आहेत का. तस्कर म्हणती आमुचे घर, राजकी म्हणती आमुचे घर, आग्न म्हणते म्हणे आमुचे घर भस्म करू. आता समर्थ घराचे खरे धोके सांगतात. बघा, चोर रात्रीच्या वेळी त्या घराकडे पाहतो आणि मनात म्हणतो हे घर माझे आहे, यातली सगळी संपत्ती मी कधीतरी लांबवणार. सरकार किंवा राजे करापोटी
किंवा जप्ती आणून म्हणतात हे घर आमचे आहे, आणि या सगळ्या वरताण म्हणजे अग्नी येतो आणि म्हणतो तुम्ही सगळे बाजूला व्हा, हे घर माझे आहे, मी याला एका क्षणात जाळून भस्म करून टाकेन. आज आपण घराचा टॅक्स भरला नाही तर कॉर्पोरेशन घराला सील ठोकते. शॉर्ट सर्किट झाले की अख्खा फ्लॅट जळून खाक होतो. माणसाची लायकी एका क्षणात धुळीला मिळते. त्यामुळे पुढे समर्थ म्हणतात की समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे. सेवट जड जाले ओझे टाकीला देश. बघा, समर्थ म्हणतात अशा प्रकारे विश्वातील सर्वजण, किडे असो, प्राणी असो, चोर असो, आग, सरकार, त्या घराला माझे म्हणतात, आणि हा मूर्ख माणूसही त्यांच्या सुरात सूर मिसळून म्हणतो माझे माझे माझे. तो प्रपंचात इतका बुडून जातो की शेवटी जेव्हा मृत्यूची वेळ येते किंवा एखादे मोठे संकट येते तेव्हा हे प्रपंचाचे ओझे त्याला अत्यंत जड होते, असह्य होते. शेवटी त्याला हे घर, हा देश सोडून रिकाम्या हाताने निघून जावे लागते. आपण आयुष्यभर पै जमा करून बँक बॅलन्स वाढवतो, जमिनी गोळा करतो, पण म्हातारपणात जेव्हा आजारपण येते आणि मृत्यू समोर दिसतो तेव्हा त्या संपत्तीचे ओझे वाटते. माणूस ती संपत्ती सोबत नेऊ शकत नाही, त्याला ती इथेच सोडून जावी लागते. अवघी घरे भंगली, गावाची पांढरी पडिली, मग ते गृही राहिली आरण्य श्वापदे. बघा, काळ बदलतो, पिढ्या बदलतात. ज्या घराचा माणसाला अभिमान वाटतो, अभिमान होता, ती घरे कालांतराने पडतात, भंगतात, अख्खीच्या अख्खी गावे ओसाड होतात. ज्याला जुन्या भाषेत गावाची पांढरी पडली असे म्हणतात. मग त्या पडक्या ओसाड घरामध्ये माणसाऐवजी जंगलातील हिंस्र प्राणी जसे की लांडगे, कोल्हे, बिबट्या येऊन राहतात. माणसाचा पत्ताही तिथे उरत नाही. बघा, आज आपण अनेक जुने किल्ले किंवा राजवाडे पाहायला जातो. एकेकाळी तिथे मोठे राजे महाराजे राहत होते, त्यांचा मोठा दरारा होता. आज तिथे वटवाघळे, साप आणि जंगली प्राणी राहतात. माणसाचा अहंकार काळाच्या ओघात कसा नष्ट होतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुढे समर्थ म्हणतात की किडा मुंगी वाळवी मूषक, त्यांचेच घर हे निश्चयात्मक. हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले. शेवटी अंतिम सत्य काय सिद्ध होते? ते घर माणसाचे नव्हतेच, ते घर निश्चितपणे किडे, मुंग्या, वाळवी आणि उंदीर यांचेच होते. कारण माणूस सोडून गेल्यावरती ते तिथेच राहतात. हा माणूस नावाचा बापुडे म्हणजेच बिचारा मूर्ख प्राणी मात्र माझे घर म्हणत स्वतःचे रक्ताचे पाणी करून आयुष्य संपवून निघून गेला. त्याला रिकाम्या हाताने जावे लागले आणि घर किड्यांच्या ताब्यात राहिले. समर्थ आपल्याला घर सोडायला सांगत नाही, तर घराविषयीचा अंध अभिमान सोडायला सांगत आहे. घर बांधा, त्यात राहा, पण हे लक्षात ठेवा की हे तात्पुरते आणि शाश्वत नाही. वळूया पुढील ओवीकडे. ओवी क्रमांक 50. ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्म 2 दिवसांची वस्ती, कोठे तरी करावी. बघा, समर्थ घराच्या या प्रकरणाचा शेवट करताना म्हणतात हीच घराची खरी आणि अंतिम स्थिती आहे. ही काय, मी तुम्हाला फक्त पुस्तकातली गोष्ट सांगत नाही, तर ही मिथ्या आली आत्मप्रचिती आहे. म्हणजेच काय की तुम्ही स्वतःला डोळे उघडून आजूबाजूला पाहिले तर तुम्हाला याचा अनुभव येईल की हे सर्व खोटे, मिथ्या आहे. हा मानवी जन्म केवळ 2 दिवसांची वस्ती नाही. हा मानवी जन्म म्हणजे केवळ 2 दिवसांची वस्ती म्हणजेच काय, तात्पुरता मुक्काम आहे. प्रवासात आल्यावर कुठेतरी राहण्यासाठी जशी जागा लागते तसे या जगात राहायची आहे, असं समर्थ म्हणतात. बघा, आपण जेव्हा एखाद्या लॉजवर किंवा हॉटेलमध्ये 2 दिवसांसाठी रूम भाड्याने घेतो तेव्हा आपण तिथला TV, पलंग किंवा भिंतीवरचे फोटो पाहून
हे माझे आहे असा हट्ट करतो का? नाही, कारण आपल्याला माहीत असते की परवा आपल्याला चेकआउट करायचे आहे. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात की संसाराकडेही याच चेकआउटच्या भावनेने पहा, मग दुःख अजिबात होणार नाही. माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, समर्थांचे हे विचार ऐकून संसाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो की नाही? जर हा विचार मनाला पटत असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. चला आता समर्थ शरीराचा कसा पंचनामा करतात ते पुढील ओवीत पाहूया. पुढे समर्थ म्हणतात, देह म्हणावे आपोआप तरी हे बहुतांग कारणे निर्मिले. प्राणी यांच्या माथा घर केले वा मस्तकी भक्षिते. चला, घर आपले नाही हे तर पटले, पण ज्या शरीराला आपण 24 तास आरशात पाहतो, सुगंधी तेल साबण लावतो, ते शरीर, तो देह तरी आपले आहे का? समर्थ म्हणतात नाही. का? कारण या शरीराला जरी तुम्ही स्वतःचे म्हणत असला तरी हे सुद्धा बहुतांग कारणे निर्मिले, म्हणजेच निसर्गाने अनेक लहान जीवांच्या खाण्यापिण्यासाठी आणि उपभोगासाठी बनवले आहे. लहान लहान उवा जंतू ज्यांनी माणसाच्या डोक्यात घर केलेले असते आणि जिवंतपणीच ते माणसाचे डोके खात असतात, त्याचे रक्त पितात. बघा, आपण शरीराला कितीही जपले तरी शरीराच्या आत आणि बाहेर हजारो बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव जगत असतात. विज्ञान सांगते की आपल्या शरीरात माणसाच्या पेशींपेक्षा जास्त सूक्ष्म जीवांच्या पेशी असतात. त्यामुळे समर्थांनी हे सत्य हजारो वर्षांपूर्वी अध्यात्माच्या भाषेत सांगितलेले आहे, जे काही आपण आता आजकाल ऐकतो आहे. पुढे ते म्हणतात, रोमे मुळी किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती, पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणी यांच्या. बघा, समर्थ शरीराचे वास्तव्य उघडे करताना म्हणतात, आपल्या शरीरावरील केसांच्या मुळाशी सूक्ष्म किडे असतात जे त्वचा खातात. शरीराला जर एखादी मोठी जखम झाली आणि आपण त्याची काळजी घेतली नाही तर त्यात पांढरे किडे पडतात. हे सर्वांनाच माहिती आहे की एखादी जखम आपण भरली नाही, त्याच्यात किडे पडतात, त्याच्यामध्ये पस साचतो, डोक्यांमध्ये उवा होतात, त्याच्यामुळे आपले डोकं खाजवते. एवढेच काय तर प्रत्यक्ष जिवंत माणसाच्या पोटामध्ये जंत तयार होतात, जे आपण खाल्लेले अन्न खाऊन जगतात. मग विचार करा, हे शरीर तुमचे कसे? हे तर किड्यांचे घर आहे. बघा, लहान मुलांच्या पोटात अनेकदा जंत होतात, ज्यामुळे ते आजारी पडतात. आपण त्यांना जंतांचे औषध देतो. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात की जिवंत माणसाच्या आत हे किडे जन्माला येतात आणि वाढतात. हे शरीराचे कच्चे रूप आहे. किडे लागे दातासी, किडे लागे डोळ्यासी, कीड लागे कर्णासी आणि गोमाशा भरती. बघा, माणूस ज्या अवयवांचा एवढा अभिमान बाळगतो त्या अवयवांची अवस्था काय होते पहा. आपल्या दातांना कीड लागते आणि दात सडून जातात. डोळ्यांना कानांना इन्फेक्शन होते, कीड लागते आणि जेव्हा हा माणूस मरून पडतो तेव्हा त्याच्या मृतदेहावर 1 तासाच्या आत मोठ्या गोमाशा येऊन बसतात आणि तिथे अंडी घालतात. ज्या अवयवांना आपण स्पर्शही करू देत नव्हतो तिथे माशा राज्य करतात. दात दुखू लागला की माणसाला रात्रीची झोप येत नाही, तो डॉक्टरांकडे धाव घेतो. डोळ्यांचे आजार झाले की जग अंधारून जाते. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात की हे अवयव इतके नाजूक आणि पराधीन आहे, तरीही माणूस स्वतःला खूप मोठा समजतो. गोचिड अशुद्ध सेविती, चामवा मासात घुसती, पिसोळे चावून पळती अकस्मात. बघा, माणूस जेव्हा शेतात किंवा जंगलात जातो तेव्हा लहान जीव या शरीरावर कसा हल्ला करतात पहा. गोचिड नावाचे कीटक शरीराला चिकटतात आणि आपले अशुद्ध म्हणजेच गरम रक्त पितात. काही सूक्ष्म कीटक थेट त्वचेच्या आत मासात घुसतात आणि खाज निर्माण करतात. पिसवा अकस्मात येतात, माणसाला जोरात चावतात आणि पळून जातात. माणूस त्यांना पकडूही शकत नाही. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बघा, जंगलात किंवा ट्रेकिंगला गेल्यावर अनेकांना गोचिड चिकटतात.
ते इतके घट्ट चिकटतात की त्यांना काढताना त्वचा सोलली जाते. समर्थ म्हणतात, तुमचे शरीर एवढे मोठे आहे, पण एका छोट्या गोचिड समोर तुम्ही हतबल होता. पुढे ते म्हणतात, भोंगे गांधेले चाविती, गोंभी जळवा अशुद्ध घेती, विंचू सर्प दंश करीती, कानटे फुरसी. बघा, बाहेर फिरताना भुंगे किंवा गांधारी माशा माणसाला चावतात, ज्यामुळे शरीर सुजते. कान खजुरा म्हणजेच गोंभी किंवा जळू शरीराला चिकटून रक्त पितात. निसर्गातील विषारी प्राणी जसे की विंचू, साप, कानटे आणि फुरसे म्हणजे विषारी सापाचा प्रकार या शरीराला दंश करतात आणि एका क्षणात माणसाचे प्राण हिरावून घेतात. या सर्व प्राण्यांसमोर हे शरीर केवळ एक भक्ष्य आहे. भक्ष्य म्हणजेच काय की अन्न आहे. विंचू चावला की माणसाच्या अंगातून मरण प्राण वेदनांच्या कळा निघतात. साप चावला की काही मिनिटातच माणूस गतप्राण होतो. ज्या शरीराचा एवढा तोरा होता ते विषाच्या एका थेंबाने जमिनीवर कोसळते. जन्मून देह पाळिले ते अकस्मात व्याघ्रे गेले, का ते लांडगीच बक्षिले बळात्कारे. माणूस जन्मापासून ज्या शरीराला एवढे सुगंधी तेल, अत्तर, उंची कपडे घालून पाळतो, जपतो, जिम मध्ये जाऊन कमावतो, त्या देहाची अवस्था काय होते. तो माणूस कधी जंगलातून किंवा शेतातून जात असताना अकस्मात व्याघ्रे नेले म्हणजेच काय, अचानक वाघ येतो आणि त्याला उचलून नेतो, किंवा लांडगे येतात आणि बळजबरीने त्याचे लचके तोडून त्याला खाऊन टाकतात. बघा, वाघाला किंवा लांडग्याला काही फरक पडत नाही की हा माणूस किती श्रीमंत आहे किंवा किती देखणा आहे, तो त्याचं काम करतो. आपण अनेकदा बातम्यांमध्ये पाहतो की चंद्रपूर किंवा ग्रामीण भागात बिबट्याने लहान मुलाला किंवा माणसाला उचलून नेले आणि खाऊन टाकले. माणूस निसर्गाचा राजा समजतो स्वतःला, पण प्राण्यांसमोर तो केवळ अन्न आहे हे समर्थ इथे स्पष्ट करत आहेत. मूषके मार्जरे दंश करीती, स्वाने अश्वे लोले तोडिती, रिसे मरकटे मारिती, कासावीस करुणी. बघा, फक्त हिंस्र प्राणीच नाही तर घरात असणारे, घरात राहणारे पाळीव प्राणी म्हणजेच उंदीर किंवा मांजरी कधीतरी झोपेत माणसाला चावतात. रस्त्यावरील पिसाळलेले कुत्रे किंवा घोडे माणसाचे लचके तोडतात. जंगलातील अस्वल किंवा माकडे माणसांवर हल्ला करतात आणि ओरबाडतात आणि मारून मारून कासावीस करतात. बघा, आजकाल शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकदा कुत्रे लहान मुलांवर किंवा मोठ्यांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करतात, आपण पेपरमध्ये वाचतो. पण समर्थ म्हणतात, तुमचे शरीर एवढे नाजूक आहे की एक सामान्य कुत्राही त्याला जखमी करू शकतो. हे या ओवीतून ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे ते म्हणतात, उष्टरे डसोनी उचलिती, हस्ती चिरडून टाकीती, वृषभ टोचून मारिती अकस्मात. बघा, समर्थ प्राण्यांच्या हल्ल्यांचे वर्णन पुढे चालू ठेवतात. ते म्हणतात की उंट चिडला तर तो माणसाला दाताने डसून हवेत उंचावर उचलून फेकतो. हत्ती जर पिसाळला तर तो माणसाला सोंडेने पकडतो आणि आपल्या पायाखाली चिरडून टाकतो. आणि गावातील शेतातील बैल आणि सांड चिडला तर तो आपल्या तीक्ष्ण शिंगांनी माणसाच्या पोटात टोचून त्याला अकस्मात ठार मारतो. बघा, आपण यूट्यूबवर किंवा टीव्हीवर अनेकदा पाहतो, जत्रेत किंवा मिरवणुकीत हत्ती अचानक पिसाळतो आणि समोर येणाऱ्या गाड्या माणसे चिरडून टाकतो. सांड रस्त्यावर भांडताना माणसाला शिंगावर उचलून फेकतात. माणसाचे शरीर या शक्तींसमोर अतिशय हतबल आहे. ते माणूस हे काहीच करू शकत नाही त्यावेळी पुढे समर्थ म्हणतात, तस्कर तडतडा तोडीती, भूते झडपोन मारिती, असो या देहाची स्थिती ऐसी असे. प्राण्यांशिवाय स्वतः माणूस माणसाचा शत्रू कसा बनतो पहा. चोर किंवा डाकू पैशांच्या सोन्याच्या मोहापायी माणसावर तलवारीने किंवा चाकूने वार करतात. त्याला तडतडा तोडतात म्हणजे त्याचे तुकडे करतात. काही वेळा भूतबाधा, मानसिक आजार किंवा संपवून टाकते
काही वेळा भूतबाधा, मानसिक आजार किंवा अचानक आलेल्या अस्मानी संकट माणसाला झडप मारून संपवून टाकते. पण समर्थ शेवटी म्हणता, असो या देहाची स्थिती ऐसी असे, म्हणजेच या शरीराचे हेच कडू आणि नग्न सत्य आहे जे आपल्याला स्वीकारावेच लागेल. बघा, आज पैशाच्या वादावरून किंवा प्रॉपर्टीच्या वादावरून सख्खा भाऊ भावाचा खून करतो, सुपारी देऊन मारतो. तसेच अचानक येणारा हार्ट अटॅक किंवा कॅन्सर सारख्या आजार माणसाला एका क्षणात झडप मारून संपवतो. हे या देहाचे खरे रूप आहे. ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवांचे तात्पत्रे बोलिले. बघा, समर्थ आता या संपूर्ण प्रकरणाचा निचोड सांगतात. असे हे शरीर जे प्रत्यक्षात अनेक प्राण्यांचे, किड्यांचे, माशांचे आणि रोगांचे खाद्य झाले आहे, त्याला हा मूर्ख माणूस अभिमानाने म्हणतो, हे माझे घर आहे, हे माझे आहे. हे शरीर तापत्रे म्हणजेच त्रिविध तापांनी म्हणजे स्वतःचे रोग बरे संकटे होरपळलेले आहे. हे शरीर आपले नसून केवळ जगातील इतर जीवांचे अन्न आहे. हा विवेक माणसाला आला पाहिजे. त्यामुळे बघा, आपण हॉटेलमध्ये जाऊन जे चिकन किंवा मटण खातो ते प्राण्यांचे शरीर असते. समर्थ म्हणतात, तसेच तुमचे शरीर सुद्धा वाघ, लांडगे आणि किड्यांसाठी केवळ मटण किंवा खाद्य आहे. मग ज्या गोष्टीची अंतिम गती केवळ अन्न बनणे आहे, त्याचा एवढा अहंकार कशासाठी, असं समर्थ म्हणतात. पुढे ते म्हणतात, देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्युवेशा. मंडळी, आता या संपूर्ण समासाचा महानिष्कर्ष समर्थ या ओवीत देतात. जर हे घर आणि शरीर एवढे नश्वर आहे, तर मग याचा उपभोग काय? आपण शेवटी आपण जगणे सोडून द्यायचे का? समर्थ म्हणतात, नाही. देवाने हे शरीर जरी जिवंत बनवले असले तरी या शरीराचा वापर जर तुम्ही परमार्थी लाविले, भगवंताच्या भक्तीत, नामस्मरणात, चांगल्या कामात, समाजाच्या सेवेत लावले, तरच या जन्माचे सार्थक झाले असं समजा. नाहीतर हे शरीर वेगवेगळ्या रोगांनी, अपघातांनी, संकटांनी, मृत्यूच्या मार्गाने जाऊन कधीतरी संपणारच आहे आणि ते पूर्णपणे व्यर्थ जाईल. अत्यंत सुंदर आणि व्यावहारिक उदाहरण म्हणजे बघा, समजा तुमच्याकडे एक बर्फाचा तुकडा आहे. तो बर्फ बाहेर ठेवला की वितळणारच आहे. तो तुम्ही वाचू शकत नाही. पण तो वितळण्यापूर्वी जर तुम्ही त्याचा वापर किंवा कोणाचे तोंड वाजलेले असेल तर त्याला थंडावा देण्यासाठी केला, तर त्या बर्फाचा उपयोग झाला. मित्रांनो, शरीर हे त्या बर्फासारखे आहे जे ते रोज थोडे थोडे वितळत आहे. ते संपण्यापूर्वी त्याचा वापर देवाच्या आणि परोपकाराच्या कामात करा, तरच आयुष्याचे ओझे हे सोने झाले. पुढे ते म्हणता, असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खांचे लक्षण काही एक पुढे बोलिले असे. बघा, या समासाच्या शेवटच्या ओवी समर्थ म्हणतात, असो जे लोक केवळ प्रपंचात, मायेत, पैशांच्या मागे आणि माझे घर, माझे शरीर या भ्रमात आंधळे झाले आहेत, त्यांना परमार्थाचा आत्मिक शांतता असतो हे कधीच समजू शकत नाही. पण अशा मूर्ख माणसांची लक्षणे कोणती असतात, हे कसे वागतात, ते कसे वागतात, आपण स्वतः त्या मार्गावर जात नाही, हे ओळखण्यासाठी समर्थांनी पुढच्या समासात मूर्ख लक्षणे सांगितली आहेत, जे आपण पुढील भागात अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेहस्तवन नाम समास 10वा समाप्त.
बघा, तर माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, हा होता दासबोध ग्रंथातील नरदेहस्तवनम नावाचा संपूर्ण समास। समर्थांनी प्रत्येक ओवीमध्ये आपल्याला आपल्या जीवनाची खरी किंमत किंवा दिशा दाखवली आहे। तुम्हाला आजचे हे प्रत्येक ओवीचे स्वतंत्र सविस्तर आणि उदाहरणासहित निरूपण कसे वाटले, यामुळे तुम्हाला दासबोध समजायला सोपे गेले का? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, कारण तुमच्या कमेंट्समुळे मला नवीन व्हिडिओ बनवायला खूप ऊर्जा मिळते। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोलाचा संदेश म्हणजे आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया पुढील भागात मूर्ख लक्षणे पाहण्यासाठी। तोपर्यंत समर्थांच्या चरणी लीन होऊया। जय जय रघुवीर समर्थ। धन्यवाद।